माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. काही दिवसापूर्वी मला कर्नाटकमधील बालमित्रांशी संवाद साधायची संधी लाभली. टाइम्स ग्रुपच्या विजय कर्नाटका वर्तमानपत्रानं एक उपक्रम राबवला, ज्यात त्यांनी बालकांना पंतप्रधानांना पत्र पाठवण्याचा आग्रह केला. त्यापैकी काही निवडक पत्र छापण्यात आली. ती पत्र वाचल्यानंतर मला फार बरं वाटलं. या अगदी लहान मुलांनाही देशातील समस्यांची जाण आहे. देशात सुरू असलेल्या चर्चाही त्यांना माहिती आहेत. अनेक विषयांवर या बालकांनी लिहिलं आहे. उत्तर कन्नडमधील कीर्ती हेगडे हिनं डिजिटल इंडिया आणि स्मार्ट शहर योजनांचं कौतुक करत आपल्या शिक्षण व्यवस्थेत बदलाची गरज असल्याचं नमूद केलं. हल्लीच्या मुलांना वर्गात बसून वाचन करणं आवडत नाही. त्यांना निसर्गाबद्दल जाणून घ्यायला आवडतं. जर मुलांना निसर्गाबाबत अधिक माहिती दिली तर पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं ते भविष्यात उपयुक्त ठरेल, असेही तिनं लिहिलं आहे. लक्ष्मेश्वरा येथील रीडा नदाफ या नावाच्या मुलीनं लिहिलं आहे की ती लष्करातल्या एका जवानाची मुलगी आहे आणि तिला या गोष्टीचा अभिमान वाटतो. लष्करातल्या जवानाचा अभिमान कोणत्या भारतीयाला वाटणार नाही? आणि तुम्ही तर त्या जवानाची कन्या आहात. तुम्हाला अभिमान वाटणं अगदी स्वाभाविक आहे. कलबुर्गीहून इरफाना बेगम यांनी म्हटलं आहे की त्यांची शाळा त्यांच्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे त्यांना घरातून लवकर निघावं लागतं आणि घरी परतायलाही उशीर होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या मित्रमंडळीसोबत जास्त वेळ खेळता येत नाही. त्यांच्या घराजवळ शाळा असावी अशी सूचना त्यांनी केली आहे. देशवासियांनो, एका वर्तमानपत्रानं पुढाकार घेऊन अशा प्रकारचा उपक्रम राबवला आणि त्यामुळे ही पत्र माझ्यापर्यंत पोहोचू शकली. ती वाचायची संधी मला मिळाली. माझ्यासाठी सुद्धा हा फार चांगला अनुभव होता. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 26/11 आहे. 26 नोव्हेंबर हा आपला संविधान दिवस आहे. 1949 साली आजच्याच दिवशी संविधान सभेनं भारताची घटना स्वीकारली होती. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि म्हणूनच आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. भारताची राज्यघटना हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. आजचा दिवस हा संविधान सभेच्या सदस्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. संविधानाची रचना करण्यासाठी त्यांनी सुमारे 3 वर्ष कठोर मेहनत घेतली. त्यावर झालेल्या चर्चा वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण होते. देशाला समर्पित विचार म्हणजे काय हे यावरून समजतं. वैविध्याने समृद्ध असलेल्या आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली असेल याची कल्पना आहे तुम्हाला? योग्य समज आणि दूरदर्शी विचार केला असेल त्यांनी, आणि ते सुद्धा अशा वेळी जेव्हा देश पारतंत्र्याच्या बेड्यांमधून मुक्त होत होता. तेव्हा याच संविधानाच्या प्रकाशात, घटनेची रचना करणाऱ्यांच्या विचारांच्या प्रकाशात नवभारताची निर्मिती करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपली राज्यघटना व्यापक आहे. जीवनातील कोणतेही क्षेत्र, भवतालातील कोणताही विषय त्यात वगळलेला नाही. सर्वांसाठी समानता आणि सर्वांप्रती संवेदनशीलता ही आपल्या राज्यघटनेची ओळख आहे. आपली राज्यघटना देशातील गरीब, दलित, मागास, वंचित, आदिवासी, महिला अशा सर्व स्तरांवरील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करते आणि त्यांचे हित अबाधित राखते. आपल्या राज्यघटनेचे अक्षरशः पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. नागरिक असो व प्रशासक, प्रत्येकाने संविधानाला अनुसरूनच वर्तन केलं पाहिजे. कोणाचेही कशाही प्रकारचे नुकसान होऊ नये हाच राज्यघटनेचा संदेश आहे. आज संविधान दिनाच्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येणंही स्वाभाविक आहे.
या संविधान सभेत महत्त्वपूर्ण विषयांसंदर्भात 17 स्वतंत्र समित्यांची स्थापना करण्यात आली होती. यातील मसुदा समिती ही एक सर्वात महत्त्वाची समिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते. फार मोठी भूमिका ते निभावत होते. आज ज्या राज्यघटनेचा आपल्याला अभिमान वाटतो, त्याच्या निर्मितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुशल नेतृत्वाचा अमिट ठसा आहे. समाजातील प्रत्येक वर्गाचे कल्याण होईल याची खातरजमा त्यांनी केली. 6 डिसेंबर रोजी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आपण त्यांचे स्मरण करतो, त्यांना वंदन करतो. देशाला समृद्ध आणि सशक्त करण्यात बाबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे. 15 डिसेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी आहे. शेतकऱ्याचा सुपुत्र ते लोहपुरुष अशी ओळख निर्माण करणारे सरदार पटेल यांनीही देशाला एका समान सूत्रात बांधण्याचे असामान्य कार्य केले. सरदार पटेलसुद्धा संविधान सभेचे सदस्य होते. ते मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक आणि आदिवासी यांच्यासाठीच्या सल्लागार समितीचेही अध्यक्ष होते. 26/11 हा आपला संविधान दिवस आहे. मात्र 9 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी 26/11 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. हे सुद्धा देश विसरू शकत नाही. आजच्या दिवशी ज्या शूर नागरिकांनी, पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी आपले प्राण गमावले होते, त्यांना देश वंदन करतो आहे, त्यांचे स्मरण करतो आहे. त्यांचे बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही. दहशतवादाने आज जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी आणि एका अर्थाने जवळजवळ रोजच होणाऱ्या घटनेचे रूप धारण केले आहे. आपण म्हणजेच भारत तर गेली 40 वर्ष दहशतवादामुळे बरेच काही सोसत आहे. आमच्या हजारो निर्दोष नागरिकांनी आपले प्राण गमावले. काही वर्षापूर्वी जेव्हा भारत दहशतवादाबाबत जगासमोर चर्चा करत असे, दहशतवादाच्या भयंकर संकटाबाबत चर्चा करत असे, तेव्हा जगातील अनेक लोकांना त्याचे गांभीर्य वाटत नव्हते. मात्र आज दहशतवादाने त्याच देशांमध्ये थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर जगातील प्रत्येक सरकार, खरं तर मानवतेवर, लोकशाहीवर विश्वास असणारी सर्वच सरकारं दहशतवादाकडे एक मोठं आव्हान म्हणून पाहत आहेत. दहशतवादाने जगातील मानवतेलाच आव्हान दिलं आहे. मानवी शक्ती नष्ट करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आणि म्हणूनच केवळ भारतानेच नाही, तर जगातील सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येऊन दहशतवादाला पराभूत केलं पाहिजे. या भूमीवर जन्मलेले भगवान बुद्ध, भगवान महावीर, गुरु नानक, महात्मा गांधी यांनीच जगाला अहिंसा आणि प्रेमाचा संदेश दिला आहे. दहशतवाद आणि उग्रवाद आमच्या सामाजिक रचनेला कमकुवत करून ती उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. आणि म्हणूनच मानवतावादी शक्तींनी अधिक जागरूक राहावं ही काळाची गरज आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, 4 डिसेंबर रोजी आपण नौदल दिवस साजरा करू. भारतीय नौदल आपल्या सागरी किनाऱ्यांचं संरक्षण करते. नौदलाशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो. नद्यांच्या किनारी परिसरातच आपल्या संस्कृती विकसित झाल्या आहेत, हे आपणास माहिती असेलच. सिंधू नदी असो, गंगा नदी असो, यमुना असो किंवा सरस्वती असो, आपल्या नद्या आणि समुद्र हे आर्थिक आणि सामरिक अशा दोन्ही बाबतीत महत्त्वाचे आहेत. संपूर्ण जगासाठीची ही प्रवेशद्वारे आहेत. या देशाचा, आपल्या या भूमीचा महासागरांशी अतूट संबंध आहे. जेव्हा आपण इतिहासावर नजर टाकतो, तेव्हा 800-900 वर्षापूर्वी चोल वंशाच्या काळात सर्वात समर्थ नौदलांमध्ये चोल राजाच्या नौदलाची गणना केली जात असे. चोल साम्राज्याच्या विस्तारात साम्राज्याला त्या काळी आर्थिक महासत्ता म्हणून नावारूपात आणण्यात त्यांच्या नौदलाचा सिंहाचा वाटा होता. चोल नौदलाच्या मोहिमा
संशोधन यात्रांची अनेक उदाहरणे संगम साहित्यात आजही उपलब्ध आहेत. जगभरातील बहुतेक नौदलांमध्ये फार नंतरच्या काळात महिलांच्या समावेशाला परवानगी देण्यात आली. हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. मात्र चोल नौदलात, आणि ते सुद्धा 800-900 वर्षापूर्वी, महिलांनी मोलाची कामगिरी बजावली होती. अगदी युद्धातही या महिला सहभागी झाल्या होत्या. चोल शासकांकडे जहाज बांधणीचे अद्ययावत ज्ञान होते. नौदलाचा उल्लेख होत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नौदलाचे सामर्थ्यही कसे विसरता येईल. सागरी वर्चस्व असणारा कोकणचा भूभाग शिवाजी महाराजांच्या राज्यात समाविष्ट होता. शिवाजी महाराजांशी संबंधित सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा, सुवर्णदुर्ग असे अनेक किल्ले तर समुद्रकिनारी भागात होते किंवा मग समुद्रातच उभे होते. मराठ्यांचे नौदल या किल्ल्यांचे संरक्षण करत होते. मराठ्यांच्या या आरमारात मोठ्या आणि लहान नौकांचा समावेश होता. त्यांचे नौसैनिक कोणत्याही शत्रूवर हल्ला करण्यास आणि हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यात पारंगत होते. मराठा आरमाराची चर्चा व्हावी आणि कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख नसावा हे तर केवळ अशक्य. त्यांनी मराठ्यांच्या आरमाराला नवे वैभव मिळवून दिले आणि अनेक ठिकाणी मराठा सैनिकांचे तळ उभारले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही भारतीय नौदलाने अनेकदा पराक्रम गाजवला. गोवा मुक्तीसंग्राम असो किंवा 1971चे भारत पाकिस्तान युद्ध असो, जेव्हा नौदलाचा उल्लेख होतो तेव्हा केवळ युद्धच नजरेसमोर येतं. मात्र भारतीय नौदलानं मानवतेसाठीही मोलाचं काम केलं आहे. याच वर्षी जून महिन्यात बांगलादेश आणि म्यानमारवर मोरा चक्रीवादळाचं संकट ओढवलं होतं. आपल्या नौदलाच्या INS सुमित्रा या युद्धनौकेने तातडीने बचावासाठी मदत केली आणि अनेक मच्छीमारांना पाण्यातून सुरक्षित बाहेर काढून बांगलादेशकडे सुपूर्द केलं. याच वर्षी मे-जून महिन्यात श्रीलंकेमध्ये मोठा पूर आला. तेव्हा आमच्या नौदलाच्या 3 नौका तातडीने तेथे पोहोचल्या आणि त्यांनी तेथील सरकार आणि जनतेचं सहाय्य केलं. बांगलादेशमध्ये रोहिंग्या संदर्भात आपल्या नौदलाच्या INS घडियाल या युद्धनौकेने मानवी सहाय्य केलं होतं. जून महिन्यात पापुआ न्यू गिनी सरकारनं आम्हाला SOS संदेश दिला आणि त्यांच्या मच्छीमारी नौकेवरच्या मच्छीमारांना वाचवण्यासाठी आपल्या नौदलानं मदत केली. 21 नोव्हेंबर रोजी पश्चिम गल्फमध्ये एका व्यापारी जहाजावर समुद्री चाच्यांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळीसुद्धा आपल्या नौदलाची INS त्रिकाण ही युद्धनौका मदतीसाठी धावून गेली. फिजीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे असो, तातडीची मदत करायची असो किंवा शेजारी देशांना मानवतावादी दृष्टिकोनातून मदत करायची असो, प्रत्येक वेळी भारतीय नौदलानं अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. आपण सर्व भारतीय आपल्या या संरक्षण दलाबद्दल नेहमीच गौरव आणि आदराची भावना बाळगतो. लष्कर असो, नौदल असो किंवा वायुसेना असो, आपण सर्व देशवासी आपल्या जवानांचे शौर्य, धाडस, पराक्रम आणि बलिदानाला अभिवादन करतो. 125 कोटी भारतीयांना शांततेने, सुखाने जगता यावे यासाठी हे जवान आपले तारुण्य, आपले आयुष्य देशावरून ओवाळून टाकतात. दरवर्षी 7 डिसेंबर रोजी सुरक्षा दलं ध्वजदिन साजरा करतात. देशाच्या सुरक्षा दलांप्रती अभिमान आणि आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. यावर्षी संरक्षण मंत्रालयानं 1 ते 7 डिसेंबर दरम्यान एक विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत देशातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षा दलांबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यांच्या कामाबाबत जनजागृती केली जाणार आहे. संपूर्ण आठवडाभर लहान मुलं, मोठी माणसं सर्वांनी राष्ट्रध्वज लावा. देशभरात सैन्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी एक आंदोलन व्हावं. याप्रसंगी आपण लष्करी दलाचे ध्वज वितरित करू शकतो. आपल्या अवतीभवती आपल्या परिचयातील कोणीही सैन्य दलाशी संबंधित असतील तर त्यांचे अनुभव, त्यांच्या धाडसी कारवाया, त्यांच्याशी संबंधित चित्रफिती आणि छायाचित्र #आर्म्ड फोर्सेस फ्लॅग डे येथे पोस्ट करू शकतात. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये सैन्यातील लोकांना आमंत्रित करून
त्यांच्याकडून सैन्याच्या कामाबाबत अधिक माहिती घेता येईल. आपल्या नव्या पिढीला सैन्याबाबत अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीनं ही फार मोठी संधी आहे. आपल्या संरक्षण दलातील सर्व जवानांच्या कल्याणासाठी धन संकलित करण्याचीही हीच संधी आहे. सैनिक कल्याण मंडळामार्फत युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी, जखमी सैनिकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी या निधीचा वापर केला जातो. आर्थिक योगदान देण्यासाठी ksb.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. आपण यासाठी रोखरहित पेमेंटसुद्धा करू शकता. आज या प्रसंगी आपल्या सशस्त्र सैन्य दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आपणही योगदान देऊया. त्यांच्या कल्याणासाठी आपणही हातभार लावूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस आहे. माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनाही मी काही सांगू इच्छितो. मृदा अर्थात माती हा पृथ्वीचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आपण जे काही खातो ते सर्व काही या मातीशी संबंधित आहे. एका प्रकारे संपूर्ण अन्नसाखळीच मातीशी जोडलेली आहे. कल्पना करा, जर जगात पोषक मातीच नसेल तर काय होईल? कल्पनासुद्धा भीतीदायक वाटते ना? माती नसली तर झाडे झुडपे उगवणार नाहीत. मग मानवी आयुष्याची तर कल्पनाच करायला नको. सजीव कसे तग धरणार? आपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वी याबाबत विचार करण्यात आला आणि त्याचमुळे मातीच्या महत्त्वाबाबत आपण फार पूर्वीपासून, अगदी प्राचीन काळापासून सजग आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये एकीकडे शेतीप्रती, मातीप्रती भक्ती आणि आदराची भावना लोकांच्या मनात अगदी स्वाभाविकपणे असावी यासाठी सहज प्रयत्न होत राहिले आणि त्याचबरोबर अनेक वैज्ञानिक पद्धतींच्या वापरांमुळे मातीचं पोषणही होत राहिलं. या देशातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात 2 बाबींना फार महत्त्व आहे. आपल्या मातीविषयी भक्तिभाव आणि त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून तिची योग्य देखभाल. आपल्या देशातील शेतकरी परंपरांशी जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर आधुनिक विज्ञानाप्रतीही सजग आहेत. त्याचा शेतीमध्ये वापर करतात. याचा आपल्याला सर्वांनाच सार्थ अभिमान वाटतो. हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यातील टोहू गाव, भोरंज ब्लॉक आणि तेथील शेतकऱ्यांबद्दल मी ऐकलं आहे. तेथील शेतकरी पूर्वी असंतुलित पद्धतीनं रासायनिक खतांचा वापर करत होते. त्यामुळे तेथील मातीचा दर्जा खालावला होता. उत्पादन घटत गेलं. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही घटले आणि मातीची उत्पादकताही कमी होत गेली. गावातील काही जागरूक शेतकऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि त्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी आपल्या मातीचे परीक्षण केले. जेवढी खतं, पोषक तत्व आणि जैविक खतं वापरण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला, तो त्यांनी मान्य केला. परिणाम ऐकून आपणा सर्वांनाही आश्चर्य वाटेल की मृदा आरोग्य कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी माहिती देण्यात आली, जे मार्गदर्शन मिळालं, त्याच्या अंमलबजावणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले. रब्बी 2016-17 मध्ये गव्हाच्या उत्पादनात एकरी 3 ते 4 पटीनं वाढ झाली आणि उत्पन्नातही एकरी 4 ते 6 हजार रुपये इतकी वाढ झाली. त्याचबरोबर मातीचा दर्जाही सुधारला. खतांचा कमी वापर झाल्यामुळे आर्थिक बचतही झाली. माझे शेतकरी बांधव, मृदा आरोग्य कार्डवर दिलेल्या सल्ल्यावर अंमलबजावणी करण्यासाठी पुढे आले. हे पाहून मला मनापासून आनंद झाला आहे. सकारात्मक परिणाम पाहून या शेतकऱ्यांचा उत्साहही वाढत आहे. पिकांबद्दल काळजी वाटत असेल तर मातीची काळजी घेतली पाहिजे. आपण या जमिनीची, धरणी मातेची काळजी घेतली तर ती सुद्धा आपली काळजी घेईल, हे आता शेतकऱ्यांनाही पटू लागले आहे. आपल्या मातीची अधिक चांगली माहिती मिळावी आणि त्यानुसार पीक घेता यावं, यासाठी देशभरातल्या 10 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी
मृदा आरोग्य कार्ड तयार करून घेतली आहेत. आपण धरणी मातेची भक्ती करतो, मात्र युरियासारखी खतं या धरणी मातेच्या आरोग्यासाठी किती अपायकारक आहेत याचा विचार आपण केला का? आवश्यकतेपेक्षा जास्त युरियामुळे जमिनीची हानी होते. हे अनेक वैज्ञानिक प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे. शेतकरी तर या धरणी मातेचा सुपुत्र आहे, मग तो आपल्या मातेला आजारी कसे पडू देईल? माता आणि पुत्रांचे हे संबंध पुनरुज्जीवित करणं ही काळाची गरज आहे. 2022 सालापर्यंत म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्ष होतील. तोपर्यंत आपल्या शेतीसाठीच्या युरियाचा वापर निम्म्यावर आणण्याचा संकल्प आमचे शेतकरी करू शकतील का? एकदा धरणी मातेच्या सुपुत्रांनी शेतकऱ्यांनी हा संकल्प केला की धरणीच्या जमिनीच्या आरोग्यात वेगानं सुधारणा होईल, उत्पादनातही वाढ होईल, शेतकऱ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं परिवर्तन घडून येईल. जागतिक तापमान वाढ, वातावरणातील बदल हे आता आपण अनुभवू लागलो आहोत. एक काळ असा होता जेव्हा दिवाळीपूर्वी थंडी सुरू होत असे. आता डिसेंबर येऊन ठेपला आहे आणि अगदी सावकाश थंडी सुरू होते आहे. थंडी सुरू झाली की अंथरुणातून बाहेर पडावंसं वाटत नाही. हा आपला सगळ्यांचाच अनुभव आहे. मात्र अशा ऋतूतही जागरूक असणारे लोक परिणामकारक काम करतात आणि त्यांची उदाहरणं आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देतात. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की मध्य प्रदेशमधील तुषार या अवघ्या 8 वर्षाच्या दिव्यांग बालकानं आपलं गाव शौचमुक्त करण्याचा निर्धार केला. इतक्या मोठ्या स्तरावरचं काम आणि एवढा लहानसा मुलगा, मात्र निर्धार आणि संकल्प या सर्वांपेक्षा मोठा होता, सशक्त होता. 8 वर्षांचा मुलगा बोलू शकत नव्हता, पण त्याने शेट्टीचा आधार घेतला. सकाळी 5 वाजता उठून हा मुलगा गावातील घराघरात जाऊन हातवारे करून उघड्यावर शौच न करण्याबद्दल सांगत होता. रोज किमान 30-40 घरांमध्ये जाऊन स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या या बालकाच्या प्रयत्नामुळे हे कुंभारी गाव उघड्यावरील शौचमुक्त झाले. स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी या लहानशा बालकानं खरोखरच प्रेरणादायी काम केलं. स्वच्छतेच्या आग्रहाला वय नसतं, मर्यादा नसते, हे यावरून दिसून येतं. लहान असो किंवा मोठे, स्त्री असो वा पुरुष, स्वच्छता प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे आणि त्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आमचे दिव्यांग बंधू भगिनींनी दृढनिश्चयी आहेत, समर्थ आहेत, धाडसी आहेत आणि संकल्पाचे पक्के आहेत. प्रत्येक क्षणी काही नवं शिकायला मिळतं. आज ते प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. खेळ असो, स्पर्धा असो, सामाजिक उपक्रम असो, आमचे दिव्यांग कोणत्याच बाबतीत मागे नाहीत. आपणा सर्वांना आठवत असेल, रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या दिव्यांग खेळाडूंनी उत्तम खेळ करत 4 पदकांची कमाई केली होती आणि अंधांच्या T20 क्रिकेटचा विश्वचषकही त्यांनी पटकावला. देशभरात अनेक प्रकारच्या स्पर्धा सुरू असतात. काही दिवसांपूर्वी उदयपूर येथे 17व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातील विविध भागांमधून आलेले दिव्यांग बंधू भगिनी या स्पर्धेत सहभागी झाले. त्यांनी आपले कौशल्य दाखवले. त्यात गुजरातमधील 19 वर्षाचे जिगर ठक्कर यांचाही समावेश होता. त्यांच्या शरीराच्या 80% भागात मांसपेशी नाहीत, मात्र त्यांचे धाडस, संकल्प आणि मेहनत बघा. राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले 19 वर्षाचे जिगर ठक्कर, त्यांच्या शरीराच्या 80% भागात मांसपेशी नाहीत आणि त्यांनी 11 पदकं जिंकली. 17व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक जिंकलं. त्यांच्या याच कौशल्यामुळे 2020 पॅरा ऑलिम्पिकसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणानं त्यांची निवड केली. 32 पॅरा जलतरणपटूंमध्ये त्यांचा समावेश आहे आणि या सर्वांना
गुजरातमधील उत्कृष्टता केंद्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. युवा जिगर ठक्कर यांच्या धाडसाला मी अभिवादन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज दिव्यांगांसाठीच्या उपलब्धतेवर आणि त्यांना संधी प्राप्त करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती सशक्त असावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एका समावेशक समाजाची निर्मिती व्हावी. सम आणि मम भावनेतून समाजातील समरसता वाढावी आणि सर्वांनी एकत्रितपणे पुढे चालत राहावं. काही दिवसानंतर ईद ए मिलाद उन नबी साजरी केली जाईल. या दिवशी पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांचा जन्म झाला होता. मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईदचा हा सण समाजात शांतता आणि सद्भावना वाढवण्यासाठी आपल्या सर्वांना नवी प्रेरणा देईल, नवी ऊर्जा देईल, नवा संकल्प करण्याचे सामर्थ्य देईल अशी आशा मला वाटते. नमस्ते प्रधानमंत्री जी, मैं कानपुर से नीरजा सिंह बोल रही हूँ। मेरी आपसे एक रिक्वेस्ट है कि इस पूरे साल में जो आपने अपनी मन की बात में जो बातें कही हैं, उनमें से जो 10 सबसे अच्छी बातें हैं, उनको आप हमसे दोबारा शेयर करें, जिससे कि हम सबको पुनः उन बातों का स्मरण हो और हमें कुछ सीखने को मिले। धन्यवाद। आपण योग्य तेच बोलताय. 2017 वर्ष संपत आहे. 2018ची चाहूल लागली आहे. आपण फारच चांगली सूचना केली आहे. आपले बोलणे ऐकल्यानंतर मला त्यात आणखी भर घालावीशी वाटते. बदल करावासा वाटतो. आपल्याकडे गावात जी जुनी जाणती माणसं असतात ती नेहमी सांगतात, दुःख विसरा, सुखाचा विसर पडू देऊ नका. दुःख विसरा, सुखाचा विसर पडू देऊ नका. मला वाटतं आपण या गोष्टीचा प्रसार केला पाहिजे. आपणही 2018मध्ये शुभ गोष्टींचे स्मरण करत, शुभ संकल्प करत प्रवेश करावा. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कदाचित जगभरातही वर्षाच्या अखेरीस सर्वजण आढावा घेतात, चिंतन मनन करतात, मंथन करतात आणि पुढच्या वर्षासाठी योजना तयार केल्या जातात. आपल्याकडे प्रसारमाध्यमं तर वर्षभरातील स्मरणीय घटनांच्या आठवणी नव्याने ताज्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यात काही सकारात्मक असतात तर काही नकारात्मकही असतात. मात्र 2018मध्ये प्रवेश करताना आपण चांगल्या गोष्टी आठवत चांगले करण्याचा विचार करावा, असे तुम्हाला वाटत नाही का? मी आपणा सर्वांना एक सल्ला देतो. ज्या काही 5-10 चांगल्या सकारात्मक बाबी आपण ऐकल्या असतील, पाहिल्या असतील, अनुभवल्या असतील आणि ज्या जाणून घेतल्यावर लोकांच्या मनातही शुभ भावना जागतील, आपण यात योगदान देणार का? यावर्षी आपण आपल्या आयुष्यातील 5 सकारात्मक अनुभव आम्हाला सांगू शकता का? मग ते छायाचित्र असो, लहानसा किस्सा असो, गोष्ट असो किंवा लहानशी ध्वनिचित्रफीत असो. मी निमंत्रित करतो की 2018चे स्वागत आपल्याला शुभ वातावरणात करायचे आहे, शुभ आठवणींसोबत करायचे आहे, सकारात्मक विचारांसह करायचे आहे, सकारात्मक गोष्टींना उजाळा देऊन करायचे आहे. या नरेंद्र मोदी ॲपवर, मायगव्हवर किंवा सोशल मीडियावर #पॉझिटिव्ह इंडियासह सकारात्मक बाबी शेअर करा. इतरांना प्रेरणा देणाऱ्या घटनांना उजाळा द्या. चांगल्या गोष्टी कराल तर चांगले करावे असं मनातून वाटेल. चांगल्या गोष्टींमधून अधिक चांगलं करण्याची ऊर्जा मिळते. शुभ भावना शुभ संकल्पांची प्रेरणा देतात. शुभ संकल्प शुभ परिणाम प्रदान करतात. यावेळी #पॉझिटिव्ह इंडिया पहा, बघा. यावर्षी आपण सगळे मिळून एक जबरदस्त सकारात्मक वातावरण निर्माण करून नववर्षाचं स्वागत करू. या एकत्रित प्रयत्नांची ताकद आणि त्याचा प्रभाव आपण सगळे मिळून पाहू. मी निश्चितच मन की बातच्या पुढच्या अध्यायात पॉझिटिव्ह इंडियावर आलेले अनुभव देशवासियांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. माझ्या प्रिय देशवासियांनो, पुढच्या महिन्यात मन की बातसाठी पुन्हा एकदा आपणा सर्वांशी संवाद साधेन. अनेक गोष्टी बोलायची संधी मिळेल. अनेकानेक